राहतो, आपुलकीने वागतो, त्या वेळेला मी सतत तुमच्या बरोबर असतो. आणि म्हणून मला अगदी प्रेमाने भक्तीने आपलासा करून घ्या, आपलासा करा, मला हाक मारा आणि त्या हाकेतून मला तुमच्याकडे धावत येण्याची माझ्या पावलामध्ये शक्ती द्या. हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण परत परत सांगतो करून घ्या. भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय हे सांगण्यासाठी लहान रूपात त्याला पहा. लहान रूपात जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपण कुठेही आणि कसंही त्याला पाहिलं की ते पाहून झाल्यानंतर आपल्या मनाला आनंद होतो. तसंच गीता या शब्दात सुद्धा किती व्यवहारामध्ये आपण किती अडीअडचणीतून जात असलो, विचारमग्न होऊन जात असलो आणि एखादं सुंदर जर गाणं आपलं गीत ऐकलं तर त्या घटके पुस्तक होईना त्याचा गीतेशी संबंध आहे. आणि तो जो नाद आहे, ते जे आवाज आहे तो आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे आपण एखादं गाणं जरी कितीही अडचणीच्या काळात आपण ते ऐकलं तर जाताना तो नाद आपला ऐकल्यानंतर आपल्याला त्याचा कळत नकळत आनंद मिळतो. त्याप्रमाणे गीता वाचली तर मिळणारच, पण सर्वसाधारण व्यवहारिक जीवनामध्ये गीत ऐकून देखील आपल्याला त्याचा आनंद मिळतो. आणि म्हणून प्रत्येकाने मला माझ्यासाठी थोडा तरी वेळ काढा. प्रत्येक ठिकाणी सामुदायिक प्रार्थना जरूर करा. या सामुदायिक प्रार्थनेला अत्यंत महत्व आहे. आपण विश्वाचे एक घटक आहोत आणि त्या घटकातर्फे आपल्याला विश्वाच्या शांतीसाठी, विश्व कार्यासाठी आपण काहीतरी करतो आहोत याची आपल्याला जाणीव त्यावेळेला होते. आणि त्याचं जे मानसिक मोठं समाधान मिळतं ते अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं असतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतो की दरवेळेला तुम्ही माझ्याकडे येताना फार काही आणू नका. मगाशी सांगितल्यासारखं एखाद्याला वाटलं एक गडूभर पाणी मला घालावं तर ते पाणी देखील मी अत्यंत प्रेमाने स्वीकारतो. पण त्याच्या पाठी मात्र भावनाच अशी असली पाहिजे की हे जे मी देतो भगवंताला ते प्रेमाने देतो. पुष्कळ पाहिजे असं मुळीच नाही. परंतु दरवेळेला मी जे काय तुमच्यासाठी देतो ते मी जे भगवंताला या प्रत्येकाचं आपल्याला एक एक उदाहरण सगळीकडे आपण वाचतो, काय काय त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. श्रद्धेनेच मला आपलासा करून घेता येतं यापेक्षा दुसरं वाक्यच सांगता येते. म्हणून पूर्ण श्रद्धा माझ्यावर ठेवा आणि मला आपलासा करून घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र उच्चारा. हा मंत्र उच्चारताना प्रत्येकाने आपली ड्युटी करत असताना ड्युटी कर्तव्य हे अत्यंत महत्वाचं. कर्तव्याला कधीही पाठ फिरवू नका. याचं कारण त्या कर्तव्यामध्येच मला पहा. आणि आजच्या काळाची विश्वाची ही गरज झालेली आहे की कर्तव्यामध्ये मला पाहून मला जागृत करण्याची. म्हणून कर्तव्य करताना ते प्रेमाने करा. प्रेमाने कर्तव्य करत असताना जे तुम्ही करा ते सगळं मी स्वीकारत असतो, ते सगळं मी घेत असतो. माझ्या हातात ते घेतो आणि ते तुमच्यातर्फे मी सगळं ग्रहण करतो. म्हणून प्रत्येक वेळेला काहीही करत असताना तुम्ही श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु हे शब्द म्हणताना फार आपल्याला सोपे वाटतात. पण आपण ज्या वेळेला एखादी काहीतरी छोटीशी चांगली गोष्ट केली त्यावेळेला म्हणून पहा श्रीकृष्णार्पणमस्तु हे जेव्हा तुम्ही कृष्णाला अर्पण करतात त्यावेळेला श्रीकृष्णार्पणमस्तु एखादी चांगली गोष्ट केली असेल तर कुठे ना कुठेतरी हृदयामध्ये आपलं ते राहतं की हे मानवी बहुत छान केलं. वाईट केला ते श्रीकृष्णार्पणमस्तु पटकन म्हणू शकतो. आणि चांगला केला तर कृष्णाचं म्हणणं ते जसं तुम्ही पुरेपूर भावनेने मला देणार तसं हेही पुरेपूर भावनेने द्या. आणि ते देणं इतकं सोपं नाही, कठीण आहे. म्हणून त्याची सवय करा. सवय करत असतानाच ते तुम्हाला
या प्रकाराने देता येईल. श्रीकृष्णार्पणमस्तु. आणि हे तुम्ही केलं म्हणजे मी तुमचा आणि तुम्ही माझे. भगवान श्रीकृष्णाचे अनेक असे हकीकती सांगता येईल की ज्या वेळेला कधीतरी मोठ्या गर्वाने म्हणा त्याच्याकडे एक लहानशी हकीकत सांगते ऐका. कशासाठी तर त्याला काय पाहिजे असतं, त्याला फक्त प्रेम पाहिजे असतं. प्रेमाशिवाय दुसरं त्याला काही नसतं. एकदा असेच एक कृष्ण भक्त मिठाई घेऊन आले आणि ती मिठाई अशी उत्तम तऱ्हेची म्हणजे जी मध्यम परिस्थितीचा माणूस अशी मिठाई पाहू नाही शकणार. साधू अशीच होती. आणि त्यावेळेला सांगितलं की ही मिठाई माझ्या ओट्यावर ठेवायची नाही. बराच वेळ गेला, त्यावेळेला सांगितलं तरीच नाही. ते सारखे विचारत होते ही मिठाई का नाही ठेवायची. तर म्हटलं ते नाही मला माहिती, पण कृष्णाने सांगितलेलं आहे ठेवायची नाही. बराच वेळ गेला, आणखी वेळ गेला, तर म्हणाला माझा एक भक्त मला मिठाई आणणार आहे त्याची मी वाट बघते. थोड्या वेळाने तशाच प्रकारची मिठाई एका भक्ताने आणली. तेव्हा सांगितलं ही काप आणि सगळ्यांना वाटून द्या. सगळ्यांना वाटली. तेव्हा ते परत म्हणाले हीच मिठाई काही वाटा नाही. तर म्हणालं नाही. बराच वेळ गेला, बराच वेळ बसले आणि शेवटी त्यांच्या लक्षात आलं. आणि लक्षात जेव्हा आलं तेव्हा कळलं. तेव्हा कृष्ण बोलला इकडे ये. तू माझ्या भक्ताची चूक मी दाखवणार नाही तर कोण दाखवणार. मला ती दाखवणंच भाग आहे. आज मला तुझी मिठाई स्वीकारता येणार नाही. त्यावेळेला ते सर्व उभे राहिले आणि म्हणाले सगळ्या लोकांच्या समोर म्हणाले कृष्णा माझी खरीच चूक झाली. माझ्या डोक्यात ही मिठाई घेताना एक विचार येऊन गेला. अशी साजूक तुपानी ओथंबलेली मिठाई कृष्णकुटीरमध्ये कोण आणत असेल का. आणि म्हणून तू ही स्वीकारत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुझ्या मनात हा विचार येऊन गेला म्हणून मला ती स्वीकारता येणार नाही. मी द्वारकाधीश, मीच तुम्हाला देत असतो, तुम्ही काय मला देणार. पण इतकं असून तुला जेव्हा वाटलं तर आता मी चूक कबूल केली, ही मिठाई वाटून टाक. नाही आता